नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 28 मार्चला गुरुवारी आलेली आहे फाल्गुन कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे, ज्ञान देणारी आणि विघ्न नष्ट करणारी देवता मानली आणि म्हणूनच कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याआधी गणपती बाप्पांना आव्हान करूनच त्यांच्या पूजेनेच बाकीचे सर्व कामं जे आहेत, जे शुभकार्य आहेत तर ती केली जातात. एवढं महत्त्व गणपती बाप्पांना दिलं जातं आणि त्यांना समर्पित असणारी चतुर्थी ही गुरुवारी म्हणजेच 28 मार्चला आहे. त्यामुळे बघा, आपल्याला गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत आणि काही उपाय देखील या दिवशी आपल्याला घरामध्ये करायचे आहेत. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. तर पहा, आपल्याला गुरुवारच्या दिवशी संकष्टी चतुर्थीला आपल्या घरामध्ये हे एक पान घेऊन यायचं आहे. या झाडाचं पान जर आपण आपल्या घरामध्ये घेऊन आलात तर 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. त्याचबरोबर आपल्या ज्या बी कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदेल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला या झाडाचं पान आपल्या घरामध्ये का आणायचं आहे. आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे, परंतु आपण खूप सारे कष्ट, मेहनत करत आहोत, परंतु ती इच्छाही पूर्ण होत नाही. म्हणजे तुमच्या कष्टाला, मेहनतीला फळ प्राप्त होत नसेल. आपल्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी हे झाडाचं पान आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे, गणपती बाप्पा हे इच्छा पूर्ण करणारी देवता आहे. त्यामुळे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील. या दिवशी चतुर्थी आलेली आहे, त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकत नसेल, लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल, घरावर वारंवार कोणते ना कोणते संकट हे येत असतील, यासाठी सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातली दारिद्र्य, गरिबी ही कायमची आपल्या घराच्या बाहेर जाईल. तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही महत्त्वाची झाडंही सांगितलेली आहेत. ती झाडं आपल्या घराच्या आसपास जर असतील आणि ही झाडं जर आपण घराच्या आसपास आणि घराबाहेर लावली तर आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. तर त्याचमध्ये एक झाड आहे, ते म्हणजे जास्वंदी. तर पहा, जास्वंदीच्या झाडाला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्यामुळे पहा, हे जास्वंदीचं जे झाड आहे तर याचं लाल जे फूल आहे, हे लाल जास्वंदीचं फूल जे आहे तर ते पूजेसाठी वापरले जातात आणि खास करून गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारं हे लाल जास्वंदीचं फूल आहे. हे फूल जर आपण चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण केलं, आपली मनोकामनाही पूर्ण होते. म्हणूनच पहा, आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी जास्वंदाच्या झाडाचं एक पान हे घेऊन यायचं आहे. तर मग तुम्ही हे जास्वंदाचं पान जे आहे, तुमच्या घरामध्ये जर जास्वंदीचं झाड लावलेलं असेल त्याचं सुद्धा घेऊ शकता किंवा इतर शेजारी पाजारी कुठे झाड लावलेलं असेल तर त्याचं सुद्धा आणू शकता. आणि बघा, जेव्हा आपण हे जास्वंदाचं पान घेणार आहोत तर ते लाल फूल येणारं जास्वंदाचं पानच हवं आपल्याला. तर पहा, इतर झाडांचे म्हणजे इतर कलरची फुलं असतील तर त्या फुलांचे पानं आपल्याला न घेता फक्त लाल कलरची जी जास्वंद आहे, 5 पानांची 5 पानं असतं त्या फुलाला, तर तीच जास्वंदीचं जे पान आहे तर तेच आपल्याला घ्यायचं आहे. हे पान घेताना अतिशय व्यवस्थित आपल्याला घेऊन यायचं आहे. कुठं फाटलेलं आहे किंवा त्याला कीड लागलेली आहे अशा प्रकारचं घ्यायचं नाही. व्यवस्थित चांगलं पान आपल्याला घ्यायचं आहे. आता बघा, हे पान जे आहे तर ते तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि आपले देवघर जे आहे त्या देवघरामध्ये पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा, धूप लावायचं आणि त्यानंतर
गणपती बाप्पांची पूजा आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे. यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आसन घ्यायचं आहे आणि बघा आपल्याला थोडंसं कुंकू आहे त्याची पेस्ट तयार करायची आहे, म्हणजे त्याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे आणि जास्वंदाच्या झाडाचीच आपल्याला एक काडी पण घ्यायची आहे, पान आणि काडी. तर बघा जी जास्वंदाचं पान आपण घरामध्ये आणलेलं आहे तर त्या पानावरती आपली जी काही इच्छा आहे तर ह्या कुंकवाच्या पेस्टने आपल्याला त्यावरती लिहायची आहे. आता बघा तुमची कोणतीही इच्छा असू द्या, ती इच्छा तुम्हाला ह्या पानावरती लिहायची आहे. अगदी 1-2 शब्दामध्येच आपल्याला ही इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे. जर तुम्हाला नोकरी प्राप्ती करायची असेल तर तुम्ही नोकरी प्राप्ती एका शब्दामध्ये लिहू, किंवा तुमच्या शारीरिक मानसिक काही समस्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही थोडक्यामध्ये त्यावरती लिहू शकता. तर पहा, एक ताट घ्यायचं आहे किंवा एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे. पानाचा जो गुळगुळीत भाग आहे तर त्या भागावरती आपल्याला आपल्या इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे. यानंतर आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. प्रत्येक जे दुर्वा आहे तिला 3 दल असायला हवे, अशा आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. या दुर्वा ज्या आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायच्या, त्यानंतर त्यांच्या चरणाशी ठेवायच्या आणि नंतर ह्या पान जे आहे ह्या पानावरती ठेवायच्या. त्यानंतर आपल्याला त्या दुर्वांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, धूप दीप दाखवायचा आहे आणि यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे. तर पहा, तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. 3 वेळा पठण करून झाल्यानंतर शेवटी एकदा फलश्रुती देखील म्हणायची आहे. ही फलश्रुती म्हटल्याने आपल्याला नक्कीच फळ प्राप्त होत असतं. आणि यानंतर आपल्याला 1 वेळा गणपती स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे आणि यानंतर गणपती बाप्पांना हात जोडायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे. तुमच्या मनामध्ये जी बी इच्छा आहे तुम्ही कोणत्या इच्छा पूर्ण होण्यासाठी हे उपाय करत आहात ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आता बघा, यानंतर जी काही आपण पान घेतलेलं आहे, दुर्वा ठेवलेला आहे, त्याखाली तांदूळ ठेवलेली प्लेट आहे तर ते दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहे. आता बघा, आपण संध्याकाळी 4च्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर ज्या काही दुर्वा आणि पान आपण ठेवलेलं आहे तर ते एका पांढऱ्या धाग्याने आपल्याला बांधायचं आहे आणि त्या प्लेटमधल्या ज्या 7 अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षदाचे जे दाणे आहेत तर ते त्या जे आपण दुर्वा घेतलेल्या आहेत, एक पान घेतलेलं आहे त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि हे बांधायचं आहे. आता हे सर्व घेऊन जायचं आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पांना अगोदर मस्तकाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या लावायच्या आहेत आणि त्यानंतर त्यांच्या चरणाशी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि पुन्हा एकदा हात जोडून आपली जी काही इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे. असं केल्याने आपली जी इच्छा आहे तर ती पूर्ण होते असं म्हटलं जातं. अतिशय प्रभावी हा उपाय आहे आणि जास्वंदाचं जे झाड आहे तर ते अतिशय प्रभावी मानलं जातं. जास्वंदाचं झाड हे सूर्य आणि मंगल याच्याशी संबंधित मानलं जातं, त्यामुळे हे झाडाची जी पानं आहेत आणि जी फुलं आहेत तर ती गणपती बाप्पांना सुद्धा प्रिय आहेत आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो गुरुवारी संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. इच्छापूर्तीसाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे. ज्याची इच्छा पूर्ण होत नसेल त्यांनी हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ हे महत्त्वाचं वाटत असेल तर तुम्हाला इतर तुमच्या मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबत शेअरसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ करू शकता.